मंडळी बघा, मी सध्याच्या सत्ताधारी पार्टीला बोगस जनता पार्टी हे नाव दिलेले आणि हे नाव का दिलंय हे तुम्हाला पुढे कळेल. तत्पूर्वी एका महाशयांची मी तुम्हाला ओळख करून देतो. ते महाशय म्हणजे आदरणीय फसवेंद्रजी फसनवीस. नाव नीट ऐका, फसवेंद्रजी फसवणीस. हा माणूस जसा सत्तेत आला तसं निवळ फसवा फसवीचा धंदा करतो. याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, असं करून ह्या माणसाचं राजकारण चाललेले आणि आज त्या माणसाचे पितळ उघड करायला मी तुमच्या समोर येत आहे. बघा, तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो. सुनील गाडवे हा रोहित पवार यांचा राईट हँड आहे असा आरोप नवनाथ बोईन यांनी केला. रोहित पवार यांचे आणि सुनील गाडवेचे शेकडो फोटो आहेत. या संदर्भात रोहित पवार यांनी खुलासा करायला हवा असंही बोईन म्हणाले. दरम्यान या प्रकरणात सरकार कारवाई करत आहे तर रोहित पवार यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महबूब शेख यांनी केला होता. त्याचे हे सगळे आरोप नवनाथ बोईन यांनी फेटाळले. या सुनील गाडवे यांचे माननीय पवार साहेबांसोबतचे फोटो नीट बघा. पवार साहेब आणि सुनील गाडवे यांचे संबंध काय? पुन्हा बघा पवार साहेबांचा आणखी एक फोटो, आणखी बघा स्वतः रोहित पवार आणि सुनील गाडवे यांचे एकत्रित बसलेले आहेत. पुन्हा शरद पवार साहेबांचे फोटो. सुनील गाडवे आणि रोहित पवार यांचा संबंध काय? सुनील गाडवे आणि शरद पवार साहेब यांचा संबंध काय? असा फोटोवरून तर्क लावण्याचा प्रयत्न काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाने करू नये. त्या गाडवेला अटक केलं. तुम्ही बघा त्या गाडवेचं पॉलिटिकल कनेक्शन कोणासोबत आहे? त्यांच्या मार्फत हे व्हायरल झालं लागते. त्या ठिकाणी रोहित पवार यांचे संबंध काय आहे? माझा थेट रोहित पवारांवर आरोप आहे की हा सुनील गाडवे रोहित पवार यांचा राईट हँड आहे. पुण्यामध्ये एमपीएससीचं आंदोलन असेल किंवा पुण्यामध्ये आणखी काय करायचं असेल तर रोहित पवार सुनील गाडवे यांना सांगतात आणि सुनील गाडवे आणि रोहित पवार यांचे थेट एकमेकांशी संबंध आहेत. रोहित पवारांचं पुण्यातलं एमपीएससीचं सगळं काम ते सुनील गाडवे बघतात. मी नेहमी म्हणतो, गुणरत्न सदावर्तेच्या घरात जे पाळलेलं गाढव आहे त्या गाढवाला जरा अक्कल आहे, त्याच्यापेक्षा कमी अक्कल या नवनाथ बनलाय. गुणरत्न सदावर्तेच्या गाढवाचा जो मेंदू आहे तो काढून मला वाटतं या नवनाथ बनला बसवला तर ह्याला किमान थोडीफार अक्कल तरी येईल. हा काय म्हणतो, सुनील गाडवे हा रोहित दादांचा डावा का उजवा हात आहे. ठीक आहे, चला मी आता पुढचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. पुढचा व्हिडिओ बघूया आपण. खरं म्हणजे नवनाथ बोईन यांनी हा नेमका कोणाचा कार्यकर्ता आहे हे अनेक फोटो सहित दाखवून दिलेला आहे. त्याची पार्श्वभूमी आता सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे विनाकारण याच्यावर राजकारण करू नये असं माझं मत आहे. राज्य सरकार बरोबर आहे आदरणीय फसवेंद्रजी. नवनाथ बन यांनी पार्श्वभूमी दाखवलेली आहे. मी तुम्हाला थोडासा पार्श्व भाग दाखवतो आता. चला मंडळी, ज्या सुनील गाडवेने आपल्या आयुष्यातले 10 वर्ष अभिमन्यू पवारांसाठी घातले, आज तेच अभिमन्यू पवार सुनील गाडवेंना युद्धाच्या मैदानात त्यांचा अभिमन्यू करून सोडून पळून चालले. तर थोडंसं तुम्हाला काही वाक्य सांगतो. हे बघा काय म्हणतात, माझ्यावरील आरोपांबाबत स्पष्ट भूमिका. औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणावरून काही असंतुष्ट व्यक्तींनी माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. मुळात एमपीसीचे पेपर फोडून माझे घर चालण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही. मी नंतर सांगतो. वर्षा बंगल्यापर्यंत कशा बॅगा पोहोचल्यात ते. चला, सुनील गाडवे हा माझा पीए किंवा नातेवाईक नाही. वाक्य हायलाइट करायचं. मी तुम्हाला पी आहे का नातेवाईक आहे सगळं पुढे दाखवतो. तो विरोधी पक्षातील इतर लोकप्रतिनिधी व नेत्यांकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जात असतो आणि याचे फोटो समाज माध्यमावर आहेतच. पण केवळ तेवढ्यावरून आरोप करणे योग्य नाही. त्यामुळे केवळ संपर्क असल्याचा आधार त्याला किंवा मला या प्रकरणाशी जोडणे चुकीचे आहे. याशिवाय मोघम आरोप करण्यापेक्षा ठोस पुराव्यासह आरोप केले तर अधिक योग्य राहील. सुनील गाडवे किंवा त्याच्या पत्नीचा या पेपर फुटी प्रकरणाशी संबंध असेल तर त्याचे पुरावे सार्वजनिक करावेत, जेणेकरून तपास यंत्रणेस त्याच्याशी संबंधित तपास करता येईल आणि तो त्या दोषी आढळला तर कारवाई देखील होईल. पुढे जाऊया. या प्रकरणातील तथ्य तपास यंत्रणेमार्फत समोर येत आहेत. पेपर फोडणारे 6 आरोपी अटक आहेत. मात्र मूळ विषयापासून लक्ष विचलित करण्यासाठी राजकीय आरोप करणे योग्य नाही. एमपीसी विद्यार्थ्यांसाठी काम करत असताना हे बघा, हे महत्वाचं, हजारो विद्यार्थी माझ्या संपर्कात आले. बर, ठीक आहे. असून शेकडो विद्यार्थी विविध पदावर निवडले गेले आहेत. राजकीय व्यक्तींसोबत फोटो असलेल्या प्रत्येकाच्या निवडीवर शंका घेणार का? विद्यार्थ्यांसाठी काम करणे म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घेणे नव्हे. आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या राजकीय व्यक्तीसोबत फोटो असला म्हणजे तो व्यक्ती उत्तीर्ण होत आहे काय, होऊ नये असंही नाही. बरोबर आहे. त्यामुळे आरोप करायचे असतील तर ठोस तथ्य आणि पुराव्याच्या आधारे करावेत, अफवा किंवा ओळखीच्या आधारावर नव्हे.
मी एमपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो आणि विद्यार्थ्यांमधील माझी सकारात्मक प्रतिमा, बघा कसली प्रतिमा आहे बाबांची, सकारात्मक प्रतिमा विरोधी पक्षातील अनेकांना त्रास देणारे ठरत आहे. हे गेल्या अनेक वर्षापासून दिसून येत आहे. परंतु मी विद्यार्थ्यांपासून दूर राहावे अशी विरोधकांची किती इच्छा असली तरी मी कायम त्यांच्यासोबत काम करत राहील. अतिउत्तम. विद्यार्थ्यांसाठी काम करावं अशी आमची इच्छा आहे. पण तुम्ही जे म्हणता ना, सुनील गाढवे माझा नातेवाईक नाही, माझा पीए नाही, माझा कार्यकर्ता सुद्धा नाही. अभिमन्यू पवार साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्यात जर थोडीही नैतिकता असेल, मुळात नैतिकतेचा प्रश्न आला म्हणून थोडंसं तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. तुमच्या पक्षाचा जन्मच अनैतिकतेतून झालेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या पक्षातल्या लोकांकडून नैतिकतेची अपेक्षा करणं हा सुद्धा आमच्यासारख्या लोकांचा मूर्खपणा आहे. तरी पण मी सांगतो, तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि तुम्ही आदरणीय फसवेंद्र फडणवीसांचे पीए म्हणून सुद्धा काम केलेले आहे. एखाद्या पीएला जर असं अर्ध्या मैदानात लाथाडलं तर काय अवस्था होती हे तुम्ही स्वतःला सुद्धा त्या सुनील गाढवेच्या जागी ठेवून बघायला पाहिजे. आता चला आपण काय करू, जरा पार्श्वभाग दाखवूया तुमचा. बापरे, हे आहेत सुनील गाढवे, बरोबर आहे, आणि हे आहेत आदरणीय पवार साहेब. आता हा फोटो आहे 2023ला जे स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात आदरणीय पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती की ही परीक्षा रद्द करण्यात यावी, आणि ती मागणी मान्य झाल्याच्या नंतर पवार साहेबांचे आभार मानायला विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ गेलं होतं. त्याच्यात सर्व विचाराचे विद्यार्थी होती, त्याच्यात गाढवे सुद्धा होते. आता मी तुम्हाला हाच फोटो दाखवून, तो जो सदावर्तेच्या गाढवाचा मेंदू बसवलेला नवनाथ बन आहे, त्यांनी आज पत्रकार परिषदेत आरोप केला. मी तुम्हाला आता पुढे दाखवतो. बघा, आदरणीय फसवेंद्रजी काय म्हणतात, मी सुनील गाढवेला ओळखत नाही, आणि हा आहे सुनील गाढवे, बरोबर आहे. आणि हे आहेत आपले आदरणीय गुटगुटीत फसवेंद्र फसवणीसजी. मग तुमचं गाढवेचं एवढं जवळीक कसं काय हे जरा आम्हाला समजून सांगावं उद्याच्या प्रेसमध्ये. आता पुढे दाखवतो जरा मी तुम्हाला. हा फोटो रोहित दादा पवार यांच्या सोबतचा आहे, सुनील गाढवेंचा, आणि हे आहेत रोहित दादा. महानगरपालिकेतला एक पेपर फुटीचा आरोप झाला आणि रोहित दादा महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत मीटिंग घ्यायला गेले, आणि महापौरांचा चेला म्हणून हा सुनील गाढवे तिथं रोहित दादा काय म्हणते तर ह्याचं टिप्पण काढून महापौरांना आणि अभिमन्यू पवारांना द्यायचं काम करत होता. आणि इथं काय सांगितलं की रोहित दादांचा कार्यकर्ता म्हणून तिथं आला होता. ही बनवा बनवी जरा बंद करा आणि सत्य परिस्थिती मांडा. चला पुढचा नंबर बघा. हे आहेत एकवचनी सत्यवचनी, ज्यांनी गाढवेचा खरा राजकारणात अभिमन्यू केला ते अभिमन्यू पवार, आणि हे आहेत सुनील गाढवे. अहो, लोकांची गर्लफ्रेंड सुद्धा एवढ्या जवळून चर्चा करत नाही, तुम्ही काय अशी चर्चा करताय. आणि उरला सुरला मुद्दा, हे जे सुनील गाढवेंच्या हातामध्ये मटेरियल आहे हे कोणतं लोकहिताचं काम घेऊन सुनील गाढवे तुमच्याकडे आलते, जरा त्याचं सुद्धा स्पष्टीकरण अभिमन्यूजी उद्या तुम्ही मीडिया समोर येऊन द्या. आता पुढे बघू अजून काही आहे का. हे आहेत सुनील जी गाढवे आणि हे आहेत अभिमन्यू जी पवार. आता ह्या महोदयांची मी तुम्हाला ओळख करून देतो. हे महोदय आहेत पुण्याचे महापौरांचे पती, आणि हे ह्यांची ओळख ह्यांच्याशी करून देतात, आणि ह्या ओळखीचं रूपांतर नंतर पीए मध्ये होतं, आणि तो बिनबुद्धीचा नवनाथ बन म्हणतो की सुनील गाढवे हा रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे आणि पुण्यातल्या भाजपच्या महापौरांचा तो पीए आहे. अरे बैल बुद्ध्या, तुला जरा जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे की भाजपच्या महापौरांचा पीए राष्ट्रवादीच्या रोहित पवारांचा कार्यकर्ता कस काय असू शकतो. पण शेवटी म्हणतात ना, आकलेची त्याची कधी गाठ पडली नव्हती, त्याच्यामुळे त्याला प्रश्न विचारणं सुद्धा व्यर्थ आहे. चला आता जरा पुढे जाऊया. बघा, फोटो दिसत असेल अशी अपेक्षा करतो, आणि जरा ह्याच्यामध्ये जातो. हे आहेत अभिमन्यू जी, बरोबर आहे, आणि हे आहेत सुनील जी गाढवे. अभिमन्यू पवार साहेब असे किती विद्यार्थी आहेत ते वारंवार तुम्हाला भेटत होते. तुम्ही जे ट्विट मध्ये सांगितलं ना, वारंवार मी विद्यार्थ्यांना भेटतो आणि मला विद्यार्थी भेटतात. जर असे अजून 2-4 विद्यार्थ्यांचे फोटो दाखवा, म्हणजे तुम्ही ह्या बोगस जनता पार्टीमध्ये नाहीयेत हे आम्हाला उद्या एखादा व्हिडिओ बनवून सांगता येईल. चला पुढे बघूया. अरे बापरे, अभिमन्यू जी आलेच, एकदम स्मित हास्य, आणि हे सुनील जी गाढवे एकदम लाजल्यासारखे त्यांच्या समोर उभा राहिले तर, आणि हे दोघं पण म्हणतात
आम्ही एकमेकांना अजिबात ओळखत नाही. माझा कसं काय अभिमन्यूची तुमच्यासोबत एखादा फोटो आला नाही बरं? मी पण विद्यार्थी होतो, पण शेवटी म्हणतात ना, वर्षा कनेक्शन काय आहे ह्याचा आढावा आपण शेवट घेऊया. चला पुढं. मी हे सगळं का सांगतोय माहितीये का? सुनील गाढवे हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. हे सगळे त्याचे पुरावे दाखवतोय. उद्या तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आता जे फोटो आहेत ते सगळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आहेत. आता हे आहेत आदरणीय फसवेंद्रजी, हे आहेत आदरणीय अभिमन्यूजी आणि हे आहेत आदरणीय सुनीलजी. बघा कसे गांधीजीचे 3 एका फ्रेम मध्ये आले. तर आणि तुम्हाला विषय सांगितल्यावर हसताल तुम्ही. हे ट्विट आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या ऑफिस मधलं. ठीक आहे बरं, परत म्हणताना खोटं बनवलं AI वरती. आणि ट्विट काय आहे बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुनील गाढवे यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 55,555 रुपये देणगीचा धनादेश सुपूर्द केला. आणि यावेळी कुणी केलं रे? मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. आणि आज गंमत सांगतो, हेच मुख्यमंत्री महोदय म्हणतात हम आपके है कोण. काय म्हणजे हसण्यासारखी विषय आहे. आणि मला हे सांगायचंय की 55,555 रुपये कुठून आले हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगतो, जरा लक्षात ठेवा ते. आता हे पुढं जरा, मी अजून राज्यपाल कुठल्या देशातला एखाद्या राज्याचा ऍक्टिव्ह राज्यपालला अजून भेटलो नाही, तो टीव्ही मध्येच बघितलाय. पण हे आहेत सुनील जी, बरोबर आहे. हा, हे पाठीमागून दिसत असतील तरी पण लगेच कळतं. ह्यांचा हा शेप बघितला की तुम्हाला लगेच कळतं. हे आहेत फसवेंद्र फडणवीसजी आणि हे आहेत तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल. एवढ्या जवळ फसवेंद्र फडणवीस सुनील गाढवेला घेऊन जातात आणि आज जाहीरपणे सांगतात मी त्याला अजिबात ओळखत नाही. चला पुढं. अरे बापरे, हा आले. हे आहेत गुटगुटीत अभिमन्यूजी, एकदम स्मित हास्य करताना दिसतात. आणि फसवेंद्र फडणवीस त्यांच्या स्मित हास्याला हास्याची जोड देताना दिसतात. आणि सुनील दादांचा तर एकदम हसून हसून गाल फुटायची वेळ आली. हे एवढा आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा संवाद काय चालला असेल बरं? हे आता हे राष्ट्रवादीचे आहेत आणि हे राष्ट्रवादीचे यांचे कार्यकर्ते आहेत. लक्षात ठेवायचं, भाजपचं कुणी नाहीये. चला, ही फसवेंद्र फडणवीसांची फोटो आहे. हा मला वाटतं वहिनींचा फोटो असेल, अमृता वहिनींचा. ह्या त्यांच्या मुलींचा, हा आपल्या गुजराती शेठचा आणि हा बुकेचा आहे. ह्याचं सुद्धा स्पष्टीकरण देतो. आणि हे सगळे रोहित पवारांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना सुनीलजी शिष्टमंडळ घेऊन भेटायला गेलेले आहेत. चला पुढं. अरे वा, हे आले फसवेंद्रजी आणि हे आले परत सुनीलजी. काय मनमोहक फोटो आहे हा. आणि हे परत काय म्हणतात माहितीये का, आम्ही ह्यांना ओळखत नाहीत. हे सगळं दाखवायचं खटाटोप कशासाठी चाललाय माहितीये का? त्यांनी 2014 पासून देशातल्या जनतेला असंच मूर्खात काढून सत्तेवर बसलेत. आणि इथून पुढे पण ह्यांचा असाच अजेंडा चालणार आहे की देशातल्या जनतेला येड्यात काढायचं. रोहितदादा सामान्य विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी लढतो. रोहितदादाला कसं बदनाम करायचं, तर मग हे असं. म्हणून हे आज तुमच्या समोर दाखवतो सगळं. बरं, आता हे कोण येतं? अभिमन्यूजी. आता या फ्रेमची किंमत सांगतो बरं, किंमतला शेवट. आणि हे आहेत सुनीलजी. मंडळी, हे आहेत जॉन अब्राहिम बसलेत फोटोमध्ये अभिमन्यूजी तसे. आणि ह्या फ्रेमची किंमत आहे 2,50,000. ही सूत्रांनी माहिती दिलेली आहे. खरी एका खोटी ही सुनील दादांनी आणि अभिमन्यू पवारांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे. आता मगाचे 55,555 प्लस किती झाले रे? हे हप्ताचे 2.5. आपण बेरीज नंतर करूया. पैसे येतात कुठून ते? एवढ्या पैशाचं गिफ्ट अभिमन्यूजींना सुनील गाढवे हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना देतात. अहो, स्पर्धा परीक्षेत करत असताना त्यावरती पोट असणारी जनता एवढा मोठा खर्च कसं काय करते सुनीलजी? हा प्रश्न तुम्ही जनतेसमोर येऊन सांगायला पाहिजे. आता पुढे जाऊया आपण जरा. अरे बापरे, हसले. हे आहेत सुनीलजी आणि हे आहेत अभिमन्यूजी. हे कुठेतरी मला वाटतं वाढदिवसाला काहीतरी दिघीमध्ये भेटलेले आहेत. असो, अजून खूप आहे. हा, आहेत. हे आहेत अभिमन्यूजी आणि हे आहेत सुनीलजी. दिसत नसतील तरी पण तेच आहेत आणि ह्यांचे कसलेही संबंध नाहीत. हे असं जनतेला मूर्खात काढतायत सांगून. पुढे आहे का अजून काय मटेरियल? अरे वा, मी आतापर्यंत अशा सेल्फी लैला मजनूंच्याच बघितल्या होत्या. ह्यांचं नक्की नातं काय? हा फोटो बघितल्यावर मला कंसात संशय येतो. नक्की हे नातं असं काय? एवढ्या भर रात्री
अभिमन्यूजी एकदम हसतमुख हे आहेत सुनीलजी गाढवे, जे रोहितदादाचे कार्यकर्ते आहेत. अभिमन्यू पवार साहेब रोहितदादाच्या कार्यकर्त्याला अर्ध्या रात्री व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलिंग वरती काय बोलत असतील बरं? हा प्रश्न मला पण पडलाय. तुम्हाला जर या फोटोकडे बघून काही वेगळं वाटत असेल तर खाली तुम्ही कमेंटमध्ये सांगायला पाहिजे. असो, कुणाच्या खाजगी संबंधाबाबत आपण जास्त चौकशी नाही करायला पाहिजे, ते चुकीचं आहे. आता तुम्हाला दाखवतो. अरे दिवानो मुझे पहचानो, कहां से आया, मैं हूं डॉन. हे आहेत आपले डॉन. कोण? अभिमन्यू जी. आणि सुनील दादाचा तुम्ही इथं घसा बघा, दिसतोय का? घशाला अक्षरशः माणसाच्या कोरड पडली असेल, एवढा गळा फाडून. मी म्हणतो यांचं 4-8 दिवस घशाच्या गोळ्या खाल्ल्या असतात, एवढ्या या माणसाने घोषणा दिल्या होत्या. कुणासाठी? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अभिमन्यू जी यांच्यासाठी. आणि ह्याच सुनील जींचा आज त्यांनी कंसात अभिमन्यू केलाय. असो, एवढे वाईट दिवस कुणावर येऊ नयेत. चला, पुढे आहे का काही? हो, आहेत. हे आहेत सुनील जी आणि हे आहेत अभिमन्यू जी. कुठंतरी विद्यार्थ्याच्या आंदोलनामध्ये सकारात्मक चर्चा करताना दिसत आहेत. चला पुढं. आहेत. बघा, मी अशा माणसाला ओळखतच नाही की जो प्रत्येक फोटोमध्ये एकदम माझ्या बाजूला चिटकून बसलेला असतो. आता घरी सुद्धा प्रश्न पडत असेल की हा माणूस घरी कमी बाहेर कमी, पण ह्या माणसाची एकदमच चिटकून बसतोय, त्याच्यामुळे घरी वादविवाद होत असतील का, हा प्रश्न मला पडलेला आहे. तुम्हाला सुद्धा पडायला पाहिजे. आणि हे महाशय काय म्हणतात माहितीये का? मी सुनील गाढवेला ओळखतच नाही. सुनील गाढवेनं जर हे आजचं अभिमन्यू जींचं जर व्हिडिओ बघितला, त्यांचं ट्विट बघितलं, तर सुनीलजींना 2-4 ब्लँकेट अश्रू पुसायला लागतील असं मला वाटतं. आणि सुनीलजी, तुम्ही तेवढी काळजी घ्यायला पाहिजे, कारण तुमचा खरा आयुष्यातला अभिमन्यू झालाय आज. ते कुठे आहेत? अरे वा. आता हा हार किती रुपयाचा असेल तुम्हाला काय वाटतं? आकडा परत एकदा नोट करून ठेवतो. 55,555, 2,50,000. हे सगळं सूत्रांचं आहे बरं. परत मला विचारू नका कुठून आलं. आता हा हार 20,000 रुपयांचा आहे असं मला कळलं सूत्रांकडून. बरोबर आहे. आणि हा हार घेऊन आपले सुनील जी, त्यांचे मार्गदर्शक अभिमन्यू जी हे आले तर फसवेंद्र फसवणीसांचा सत्कार करायला. कुठला तरी एखादा कार्यक्रम झाला असेल आणि त्याचा सत्कार करायला, आणि हे दोघं मिळून म्हणतात मी याला ओळखतच नाही. म्हणजे काय वाईट दिवस असावं. मी म्हणतो सुनीलजींच्या उभ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस कुठला असेल तर तो आजचा. मंडळी, खरी गंमत आता मी तुम्हाला सांगतो काय झाली ती. गेल्या 1 महिन्यापासून एमपीसीचा ड्रग्ज इन्स्पेक्टरचा पेपर फुटल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आरोप प्रत्यारोप झाले. आयोगाने ज्या विद्यार्थ्यांनी आरोप केले त्यांना मानहानीच्या नोटीस पाठवण्याची तयारी दाखवली. जे रोहित दादा आयोगासमोर गेले त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायची सुद्धा त्यांनी तयारी केली. आणि ह्याच्यामध्ये ट्विस्ट आला काल. गजाभाऊ नावाचं एक ट्विटर अकाउंट होतं. काय रे गजाभाऊ? मला वाटतं ह्या गजाभाऊला कुणी ओळखत नसेल असं नाही. त्या गजाभाऊनं काय केलं रे? 2 नावं तुम्हाला सांगतो. एक आहेत लेंडवे आणि दुसरे आहेत गाढवे. हे गाढवे म्हणजे अभिमन्यू जींचे गाढवे. आता गंमत अशी झाली, एमपीसीच्या तक्रारीनुसार लेंडवेंना अटक झाली. आपला गजाभाऊ बिचारा दुसऱ्या देशात राहतो, त्याचा वाचण्यात जरा घोळ झाला आणि या घोळ.com वरती फोटो आले थेट गाढवेंचे. गाढवेंवरती याच्या अगोदरच त्यांच्या पत्नी ह्या एमपीसीच्या पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे आरोप प्रत्यारोप झाले होते. तोपर्यंत ठीक होतं. आता गजाभाऊनं आरोप केला काल, आणि सदावर्तेच्या गाढवाचा मेंदू बसवलेला नवनाथ बन आज त्याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेतो. काय रे आज? आणि फोटो दाखवतो 2-3 की सुनील गाढवे हा शरदचंद्र पवार पक्षाचा माणूस आहे. सुनील गाढवे हा शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी सेलचा पदाधिकारी आहे. सुनील गाढवे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा साधा सदस्य सुद्धा नाही. माझ्या माहितीनुसार तो नागपूरच्या संघाचा कार्यकर्ता आहे. ही माहिती कितपत खरी कितपत खोटी हे नवनाथ बन्नी जरा व्हेरीफाय करायला पाहिजे. आणि नवनाथ बन्नी प्रेस घेतली आणि नवनाथ बन्नी जाहीरपणे सांगितलं की सुनील गाढवे हा आमचा माणूसच नाहीये. अरे नवनाथा, तू ज्या फसवेंद्र फसवणीसांची सुपारी वाजवतो ना, त्या फसवेंद्र फसवणीसांसाठी 4 वर्ष किती 4 तो आता काल परवा आला आणि आयत्या पिठावर रेगुट्यावरून नगरसेवक झाला.
बिचारा आपला सुनील दादा 4 वर्ष फसवणुकीसाठी काम करत होता आणि हे जे अभिमन्यू जी आहेत यांच्यासाठी तर सुनील दादांनी 10 वर्ष काम केलं, कुठलीही मोह बदल्याची अपेक्षा न ठेवता. कारण कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो आणि अभिमन्यूजी ह्याच्यावरती श्रेय घेत होते. इव्हन एमपीसीच्या मुद्द्यावरती काय ट्विट करायचं हे टाईप करून सुद्धा सुनीलजींनी अभिमन्यूजींना आणि त्यांच्या पीएना पाठवलेले. जर नैतिकता असेल तर तुम्ही तुमचे आणि सुनील गाडवेचे व्हॉट्सअप चॅट सार्वजनिक करा. डिलीट केले असतील तर त्याचा बॅकअप काढा. मी तुम्हाला गंमत सांगतो, हे सुनील गाडवेंना अटक झालंय हे खरं आहे का खोटं हे चेक करायची तस्ती सुद्धा देवेंद्रजींच्या गृह खात्याने घेतली नाही. बघा बरं, गृहमंत्री देवेंद्रजी, कोण अटक झालं कोण नाही झालं हे कळतं पोलीस प्रशासनाकडून गृह मंत्रालयाला. एवढी सुद्धा तस्ती घेतली नाही आणि अभिमन्यूजींचा भर मैदानात त्यांनी अभिमन्यू करून सोडला. आता मी तुम्हाला गंमत सांगतो, नक्की याच्यामध्ये रोहित पवारांचा रोल काय आहे ते तुम्हाला ट्विस्ट सांगतो. रोहित दादा, सगळे विद्यार्थी त्यांना दादा म्हणतात. रोहित दादा स्पर्धा परीक्षेतला कुठलाही मुद्दा असू द्या तो तडीस नेण्याचं काम करतो. म्हणून रोहित दादाला टार्गेट करायचं आणि हा भाजपचा कार्यकर्ता रोहित दादाच्या दावणीला नेऊन बांधायचा आणि तो रोहित दादाचा कार्यकर्ता दाखवायचा. अहो मला सांगा, ज्या सुनील गाडवेंना एवढे दिवस तुमच्यासाठी काम केलं, अख्ख्या पुण्यातल्या पेठा, एक पेठ सोडून सांगतो, सदाशिव पेठ, नारायण पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, ही पेठ ती पेठ, अख्खी पालथी घातली कुणासाठी? देवेंद्र फडणवीसांसाठी आणि अभिमन्यू पवारांसाठी. का तर उद्या पुढे चालून माझी दखल घेतली जाईल आणि मला कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी बसवलं जाईल. यांनी दखल घ्यायचं तर सोडा, चांगल्या ठिकाणी बसवायचं तर सोडा, त्या सुनील गाडवेला आयुष्यातून उठवलं. आता मी तुम्हाला गंमत सांगतो, पुण्याच्या महापौरांबद्दलचं. अभिमन्यू पवार आणि पुण्याचे महापौरांचे पती यांचे चांगले रिलेशन आहेत आणि अभिमन्यू पवारांनी बिचाऱ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला की आपला कार्यकर्ता कुठेतरी मार्गी लागला पाहिजे, म्हणून त्यांनी पुण्याच्या महापौरांचं त्यांना स्वीय सहाय्यक केलं. मग अभिमन्यूजी, तुमच्या फसवणुकींना एक प्रश्न विचारा माझ्यातर्फे की अभिमन्यू पवारांचा कार्यकर्ता हा महापौरांचा पीए का रोहित पवारांचा कार्यकर्ता हा महापौरांचा पीए? आणि जर रोहित पवारांच्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये महापौरांचं पीए म्हणून काम करायची संधी भेटत असेल तर आमच्याकडे किमान 100 कार्यकर्ते वेल एज्युकेटेड, नवनाथ बनपेक्षा हुशार, जे महापौरांच्या फायद्याचे येतं असे लोक आम्ही तुम्हाला देऊ. त्यांचं कुठेतरी पोट पाणी चालत, ते कुठेतरी आयुष्यात मार्गी लागतील. पण हा सगळा थोतांडपणा आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगतो, ह्याच्या पुढं भाजप सोबत कुठल्या तरुण पोरांनी काम करायचं का, भाजपमध्ये कुठल्या एखाद्या युवकानं काम करायचं का, तर मी त्यांना शुद्ध मराठी भाषेत नाही म्हणून सांगेल. कारण तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात तुमचा सुनील गाडवे होऊ द्यायचा नसेल, तुमचा जर अभिमन्यू होऊ द्यायचा नसेल, तर तुम्ही भाजप सोबत काम करायची हिंमत करू नका. कारण भर मैदानामध्ये सोडून आपली बाजू सेफ करायचं काम आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले आणि भाजपची अख्खी ट्रोलिंग टीम, 40 पैशावाली टीम सुनील गाडवे हा आमच्या पक्षाचा नाही हे सांगण्यासाठी काम करते. याच्या एवढा वाईट दिवस मला वाटतं सुनील गाडवेच्या आयुष्यात कुठलाही नसेल. आणि सुनील गाडवे हिथून पुढे तरी अभिमन्यू पवारांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं काम करणार नाहीत, मी एवढी अपेक्षा करतो. त्यांनी रामदास आठवलेच्या पक्षाचं काम करावा, कारण रामदास आठवले तरी सुनील गाडवेंच्या मागे उभा राहिले असते. सुनीलजी, मी तुमच्या सोबत आहे. माझ्या भावना तुमच्या प्रती अत्यंत तळमळीच्या आहेत. तुमच्यावरती वाईट दिवस आला, पण ज्यांच्यामुळे वाईट दिवस आला त्या लोकांना तुम्ही आयुष्यात विसरू नका, ही गोष्ट लक्षात ठेवा.